वेलकम टू MJ शेक्स इंग्लिश अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, TCSने घेतलेला 23वा क्वेश्चन पेपर आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर चला बघूयात TCSने घेतलेला 23वा पेपर. ही परीक्षा झाली होती म्हाडासाठी कनिष्ठ वस्तुशास्त्र सहाय्यक यासाठी तो पेपर होता. पेपरचा दिनांक होता 3/2/2022. पेपरचा वेळ होता 12:30 ते 2:30. ठीक आहे, बघूयात आता. आता यामध्ये कसे प्रश्न विचारलेले आहेत TCSने ते बघूया. आता याच्यामध्ये बघा, इन द गिवन क्वेश्चन इडियम और प्रोवर्ब, कशावर क्वेश्चन आहे, इडियम और प्रोवर्ब पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाइंड. चूज द ऑप्शन दैट कैन बी करेक्टली सब्स्टिट्यूट दैट पार्ट ऑफ द सेंटेंस मेकिंग इट मीनिंगफुली करेक्ट. इफ द इडियम प्रोवर्ब इज यूज करेक्टली, चूज नो करेक्शन रिक्वायर्ड ॲज युअर आन्सर. आता इथे प्रोवर्ब किंवा इडियम दिलेली आहे आणि त्याने सांगितलेलं आहे की अंडरलाईन केलेली आहे, ती जर योग्य असेल तर तुम्हाला म्हणजे रिक्वायरमेंट नाही आहे करेक्शन करायची. ती जर नसेल तर त्याला काय रिक्वायरमेंट असेल ते आपल्याला सजेस्ट करायचं आहे. आता बघा, ही इज प्लॅनिंग 2 पार्टीज इन द इव्हिनिंग. ही इज प्लॅनिंग 2 पार्टीज इन द इव्हिनिंग. ही इज क्लिअरली चिविंग ऑफ मोर दॅन ही कॅन बाईट. आता इथे बघा, इथे काय म्हटलं आहे त्याने, ही इज प्लॅनिंग 2 पार्टीज इन द इव्हिनिंग. म्हणजे 2 पार्टीज म्हणजे तो 2 पार्टींना संध्याकाळी एकत्र बोलण्याचा विचार करत आहे. ही इज क्लिअरली चिविंग ऑफ मोर दॅन ही कॅन बाईट. आता यामध्ये ही जी इडियम किंवा प्रोवर्ब दिलेली आहे ही योग्य आहे का, किंवा याऐवजी कोणती आपल्याला वापरावी लागेल ते तो विचारतोय. सगळ्यात आधी पहिले आपल्याला या गोष्टीचा म्हणजे याला रिप्लेस करण्याच्या आधी याचा अगोदर आपल्याला मिनिंग बघावं लागेल. आता खरं तर कसं असतं माहिती आहे का, याच्याऐवजी आपण रिप्लेस करू शकतो. याच्याऐवजी आपण रिप्लेस काय करू शकतो, आता इथे बघा, चिविंग ऑन मोर दॅन बाईट्स म्हणजे हे खाण्याच्या बाबतीत विचारलेलं आहे, शब्दशः विचारले ते चूक आहे. बायटिंग ऑफ मोर दॅन ही कॅन चिव. बायटिंग ऑफ मोर दॅन ही कॅन चिव. आता हे बघा, याच्याकडे लक्ष द्या. आता याचा अर्थ काय होतो मित्रांनो, याचा अर्थ होतो ही इज ट्राइंग टू डू समथिंग. ही इज ट्राइंग टू डू समथिंग which is too difficult to perform them किंवा difficult to do them, perform them. म्हणजे ही अशी एक गोष्ट आहे की त्यासाठी करणं ते अशक्य आहे, अशा त्या म्हणीचा अर्थ होतोय. तर या ठिकाणी चिविंग ऑफ मोर दॅन ही कॅन बाईट च्या ऐवजी आपण रिप्लेस करू शकतो बिटिंग ऑफ मोर दॅन ही कॅन चिव. बायटिंग आपण म्हणू शकतो. बायटिंग ऑफ मोर दॅन ही कॅन चिव म्हणजेच तो अशी गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे जी आवाक्याबाहेर आहे. तो 2 पार्टींना एकत्र म्हणजे त्याचे ते आवाक्याबाहेर आहे, पण तो करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे अशक्य आहे करायला. तर या अंडरलाईन केलेल्या म्हणीच्या ऐवजी आपण करेक्ट म्हण बिटिंग ऑफ मोर दॅन ही कॅन चिव हे बरोबर येईल. लक्षात घ्या. पुढे काय दिलेलं आहे त्यांनी, नॉट करेक्शन रिक्वायर्ड नाही. बिटिंग ऑल विदाउट चिविंग हे पण नाही. मग प्रश्न क्रमांक 1चं उत्तर काय आलं मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आलं 2. क्लिअर. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. लक्ष द्या. आता कसा दिलाय ते आपण आता बघूयात. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सजेस्टेड, select the one which best expresses the same sentence in direct and indirect speech. आता बघूया, अगोदर आपल्याला ठरवावं लागेल दिलेलं वाक्य कोणतं आहे. शीला सेड टू द क्लायंट. शीला सेड टू द क्लायंट. ठीक आहे. आता सेड टू द क्लायंट कॉमा आहे, डबल इनवर्टेड कॉमा आहे पुढे, म्हणजेच हे काय आहे, हे डायरेक्ट स्पीच आहे. कारण डबल आउटलाईन चिन्हात जर तुम्हाला वाक्य दिसलं, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असेल, क्वेश्चन मार्क असेल, हां, किंवा काहीही असेल आणि वाक्याच्या शेवटी काय डबल इनवर्टेड कॉमा असेल तर डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. शीला सेड टू द क्लायंट म्हणजे आता शीला काय स्पीकर आहे म्हणजे बोलणारी. क्लायंट काय लिसनर आहे. ठीक आहे. आणि सेट टू हा काय रिपोर्टिंग व्हर्ब आहे, म्हणजे क्रियापद वापरलं जातं त्याला आपण रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतो. आय एम द रिजनल डायरेक्टर हे डायरेक्ट स्पीच आहे. ठीक आहे. आता याचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं असेल तर अगोदर आपल्याला बघावं लागेल शीला सेड टू द क्लायंट आय एम द रिजनल डायरेक्टर. आता सगळ्यात आधी लिसनर आहे, स्पीकर आहे, तर सेड टूचा काय होतो, टोल्ड होतो. बरोबर. त्याच्यानंतर शीला हे मुलीचं नाव आहे,
ती स्वतःसाठी कोणतं प्रोनाउन वापरेल? शी. आणि हे वाक्य वर्तमान काळी आहे तर त्याच्याऐवजी काय होईल मग? भूतकाळी होईल, शी वॉज. आणि पुढचं द रिजनल डायरेक्टर. असं उत्तर कुठे? बघूयात मग. शीला सेड टू द क्लायंट दॅट शी हॅड बीन द रिजनल डायरेक्टर. आपल्याला शी वॉज ए रिजनल डायरेक्टर असं यायला पाहिजे उत्तर. पहिलं चुकलं. दुसरं, शीला सेड टू द क्लायंट शी वेअर द रिजनल मॅनेजर रिजनल डिरेक्टर. हे देखील चुकलं आहे. शी वेअर नाही येणार, लक्षात घ्या. सेड टू हा देखील यायला नको. रिपोर्टिंग वर्ब आपण ज्यावेळेस इनडायरेक्टमध्ये करतो तर त्यावेळेस जर स्टेटमेंट असेल किंवा विधानार्थी वाक्य असेल किंवा डिक्लरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे तिन्ही एकच आहेत असेल तर रिपोर्टिंग वर्ब तिथे टोल्ड येतो, लक्षात घ्या. पुढे, शीला सेड टू द क्लायंट दॅट शी इज द रिजनल. आता इथे इज आला आहे, ठीक आहे, इथं इज आलेला आहे म्हणून हे चुकलं. आपल्याला टेन्स चेंज करावा लागतो. पुढे, शीला सेड टू द क्लायंट दॅट शी वॉज द रिजनल डायरेक्टर. या वाक्याकडे लक्ष द्या. शी वॉज द रिजनल डायरेक्टर इथपर्यंत बरोबर आहे, दॅट पण बरोबर आहे, पण सेड टूच्या ऐवजी इथे टोल्ड हवा होता. म्हणून माझ्या अकॉर्डिंग टू मी किंवा इन माय ओपिनियन इट शुड बी कॅन्सल्ड. त्यांनी 4 उत्तर जरी दिलेलं असेल तर हे काय व्हायला पाहिजे? कॅन्सल व्हायला पाहिजे. टेन्स बरोबर आहे पण इनडायरेक्ट स्पीचमध्ये कधीच सेड टू वापरला जात नाही. कारण इथं काय केलं आहे? नियम काय म्हणतोय? ऐका, नियम काय म्हणतोय की इथे जर हा डायरेक्ट स्पीच येतोय तर नियम काय? आपल्याला इनडायरेक्ट करावं लागेल. जर त्यांची अशी इच्छा असेल डायरेक्टचं डायरेक्टच ठेवायचं, पण डायरेक्टच ठेवायचं, इथं प्रेझेंट आहे तिथं पास झाला म्हणजे तो इनडायरेक्ट झाला. मग त्या नियमानुसार चौथं वाक्य बरोबर आहे, फक्त इथे काय चुकलं आहे? सेड टूच्या ऐवजी काय पाहिजे होतं? टोल्ड पाहिजे होतं. त्याच्यामुळे माझ्या अकॉर्डिंग टू मी किंवा इन माय नॉलेज हे इनकरेक्ट आहे, म्हणजेच ते कॅन्सलच्या यादीत होईल. जे TCS उत्तर देईल ते देईल, पण नियमानुसार आपलं ते कॅन्सल्ड आहे. क्लिअर? चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन a sentence has been given in direct indirect speech. Out of the 4 alternatives suggested, select the one which best expresses the same sentence in indirect direct speech. ठीक. हाँ, Hina asked Luke what he was arranging there on his own. आता बघा, Hina asked Luke. आता ठीक आहे, इथे रिपोर्टिंग वर्ब आस्क आला आहे, स्पीकर आहे हिना, ल्यूक काय आहे? लिसनर आहे, ठीक आहे, आणि हा रिपोर्टिंग वर्ब आहे. नो, हां, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आता याला जर आपल्याला इथे यांनी वाक्य दिले म्हणजे हे इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य, लक्षात घ्या. कारण इथे चिन्ह दिसतंय कुठे? डायरेक्ट इथे काय दिसतंय? फुल स्टॉप दिसतोय. जरी वॉटने सुरुवात झालेली आहे तरी इनडायरेक्ट स्पीच हे सरळ अवतरण चिन्ह, सरळ उद्गार कशात लिहितात? विधानार्थी वाक्यात लिहितात, सॉरी, विधानार्थी वाक्यात लिहितात, स्टेटमेंटमध्ये लिहितात, डिक्लरेटिव्ह सेंटेन्समध्ये लिहितात. म्हणजे हे काय आहे? इनडायरेक्ट स्पीच आहे. आता याचा डायरेक्ट स्पीच आपल्याला करायचं आहे, ठीक आहे. हिना आस्क ल्यूक असं येईल का? नाही येणार. आता इथं लक्ष द्या. हिना आस्क ल्यूक. आता अंडरलाईन किंवा हे कुठे यायला पाहिजे तो भाग महत्त्वाचा आहे. हिना आस्क ल्यूक. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं गरज काय आहे आपल्याला ते आपण बघायचं आहे. आता मी 4ही एक्सप्लेन तुम्हाला करतो. हिना आस्क्ड ल्यूक व्हॉट आर यू अरेंजिंग हिअर ऑन युअर ओन. आता इथं हा त्यांनी काय विचारला आहे? हा क्वेश्चन विचारला आहे, लक्षात घ्या बरं का. आता व्हॉटेवर देण्याची पद्धती काही असेल, हिना आस्क्ड कॉमा डबल एंडेड कॉमा, इथे डबल एंडेड कॉमा घेतला, परत लुकला उद्देशून बोलते, ती संबोधून बोलते म्हणजे व्होकेटिव्ह केस आहे, या पद्धतीने इथं कॉमा घेतला, त्या पद्धतीने आपण मान्य गृहीत धरलं. व्हॉट आर यू अरेंजिंग हिअर ऑन युअर वेन. आता कॉमानंतर येणारा जो शब्द असतो तो लहानच असतो, म्हणजे त्या अनुषंगाने. आणि इथे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह घेतलं आहे कारण प्रश्नार्थी वाक्य. दुसरं बघा, म्हणजे आता बघा इथे ही वॉज अरेंजिंग, मग काय व्हॉट आर यू अरेंजिंग, म्हणजे हा कंटिन्युअस प्रेझेंट आहे, हा कंटिन्युअस पास्ट आला, म्हणजे त्या अनुषंगाने हे उत्तर आपण गृहीत धरूयात. आपल्याला 4ही बघायचे आहेत. हिना आस्क कॉमा ल्यूक, आता हिने इथून घेतलं, ठीक आहे. व्हॉट वेअर यू अरेंजिंग, इथं काय आहे? सिम्पल पास्ट आहे, सिम्पल आपला कंटिन्युअस पास्ट आहे. कंटिन्युअस पास्टचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होतो जर आपण बदल केला तर. पण इथं काय त्यांनी उत्तर दिलं इनडायरेक्टमध्ये, मग याचं उत्तर हे इनडायरेक्ट आहे, याचं उत्तर कंटिन्युअस प्रेझेंटच यायला पाहिजे. आलं लक्षात? कंटिन्युअस पास्ट नको. पुढे, हिना आस्क्ड ल्यूक व्हॉट इज शी, चुकलं आहे. कंटिन्युअस काय? कंटिन्युअस प्रेझेंट आहे, पण त्या अनुषंगाने व्हॉट आर यू क्वेश्चन पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? क्वेश्चन पाहिजे.
इनडायरेक्ट क्वेश्चन नाही पाहिजे आपल्याला. इथे क्वेश्चन व्हॉट इज शी अरेंजिंग हिअर ऑन युअर ओन. आता येथे चुकलं आहे. व्हॉट इथे काय करायला पाहिजे होतं. आता आपण इथे काय यू पाहिजे ना, त्यासाठी शी नाही चालणार कारण ही आलेला आहे तिथे. मग काय पाहिजे यू. ती उद्देशून त्याला बोलत होती म्हणजे हे देखील चुकलं. ही ना आस ल्यूक व्हॉट आर दे. अनेक वचन नाही येतो, ही एक वचनी आहे म्हणून चुकलं. मग लक्षात घ्या फक्त पहिलाच जर बघितला म्हणजे ते कन्फ्यूज करणारे वाक्य आहे. पहिलाच जर बघितला तर पहिल्या वाक्यात आपण एकदा परत बघूयात. हिना आस्क्ड ल्यूक व्हॉट ही वॉज अरेंजिंग देअर ऑन हिज ओन. आता हा इनडायरेक्ट आहे बरं का. डायरेक्ट कसं आहे. हिना आस्क्ड ल्यूक व्हॉट आर यू अरेंजिंग हिअर ऑन युअर ओन. कंटिन्युअस पास्ट टेन्सचा डायरेक्ट स्पीच कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स येतो आणि तोच येथेच बरोबर आहे प्रश्नाच्या स्वरूपात. झालं. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आलं 1. क्लिअर. चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 4 बघा. रिअरेंज द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. रिअरेंज द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर म्हणजे हे काय आहे. म्हणजे आपण काय पॅराजंबलचाच पार्ट आहे. कसला पार्ट आहे. पॅराजंबलचा पार्ट आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. पॅराजंबल्स. आता इथे बघा मेनी गेम्स हॅव. येथे हॅव आहे बघा. म्हणजे एक कॉमन सेन्स वापरला तर हॅवच्या पुढे जिथं वित्री दिसेल ती त्याच्यानंतर तो एक येईल. वित्री कुठे दिसतोय बघा. बाय ॲडिंग दिसतोय का. हा वित्री आहे का म्हणजे पहिलं वाक्य नाही येणार. लेड टू हा देखील नाही येणार. गेन्स हा देखील नाही येणार. मग याच्यात बघा काय सस्टेन्ड ऑनलाईन कम्युनिटीज इन द पास्ट. मग वाक्य कशाने सुरुवात होईल. एसने सुरुवात होईल. एसने वाक्य कुठे सुरू आहे. एसने वाक्य 2 ठिकाणी सुरू आहे म्हणजे हे 2 गेलेत. त्याच्यानंतर काय. त्याच्यानंतर बघा आता मेनी गेम्स हॅव सस्टेन्ड ऑनलाईन कम्युनिटीज इन द पास्ट बट इन द पास्ट. त्याच्यानंतर काय आहे बघा इन द पास्ट बट बाय ॲडिंग द ॲबिलिटी टू मेक फायनान्शियल गेन्स. फायनान्शियल गेन्स म्हणजे आर्थिक फायदा. हा कुठे जुळतं आहे इथे. फायनान्शियल गेन्स प्ले टू अर्न गेम्स विल पोटेन्शियली लीड टू इवन मोर सक्सेसफुल कम्युनिटीज इन फ्युचर. इन फ्युचर आहे तर हा कुठे येणार. हा एंडिंग पार्ट येणार. बरोबर आहे. हा कुठे येणार एंडिंग पार्ट येणार. आता इथे बघा मग लक्षात आलं का याची जोडी कशी आली. याची जोडी कशी आली. एस नंतर आपण घेतला पी नंतर काय घेतला आपण SPRQ अशी जोडी घेतली का आपण. SPRQ बघा SPRQ अशी जोडी आली बघा. पहिला कोणता आला मग मेनी गेम्स हॅव. एसने सुरुवात झाली का मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या पुढे वित्री यायला पाहिजे. वित्री कुठे बरोबर आहे येथे बरोबर आहे. आता काही मुलांना वाटेल सर लेट पण तर बरोबर आहे. नाही लेट कोणाचं वाक्य कुठे येते बघा ते 4 नंबरला येते लेट. ते शेवटचं वाक्य येते कशामुळे या फ्युचरमुळे. लक्षात आलं का. ठीक आहे. मग प्रश्न क्रमांक 4चं उत्तर काय आलं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आलं 4. क्लिअर. चलो पुढे बघा. प्रश्न क्रमांक 5 बघा. फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ ए वर्ड. इफ देर इज नो मिसस्पेल्ड वर्ड चूज नो एरर. आता इथे बघा आवर मॉडेल इज सिम्पलर दॅन. इथं लक्ष द्या. सिम्पलरचं स्पेलिंग असं आहे. सिम्पलर म्हणजेच याचा अर्थ काय होतो मोर सिम्पल असा अर्थ होतो. ठीक आहे. त्याचं स्पेलिंग कसं यायला पाहिजे मग असं यायला पाहिजे होतं. मग इथंच चुकलेलं आहे. मग बघा पुढे आणखी द स्टेट ऑफ द आर्ट प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स यूज बाय बिटिंग हाऊसेस टुडे. मग आता येथे 1 नंबरचं उत्तर येईल कारण याचं स्पेलिंग काय पाहिजे. सिम्पलरचं स्पेलिंग असं आहे. लक्षात घ्या. डन. येस. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आलं 1. प्रश्न क्रमांक 6 बघा. Read the following sentence and select the option that corrects the misspelled words in the underlined section. If the sentence section is correct, choose no correction required as your answer. ठीक आहे. नेक्स्ट. आता हा 6वा क्वेश्चन आहे बघा. ठीक आहे. आता इथे काय दिले बघा. efforts to hasten this development have created some serious financial and industrial crisis. आता हेच वाचायचे आपल्याला. एफर्ट्स टू इथे हॅसन असं यायला पाहिजे. घाईघाईने एखादी गोष्ट करणे असं यायला पाहिजे. दिस डेव्हलपमेंट हॅव क्रिएटेड सम सिरियस फायनान्शियल इंडस्ट्रियल क्रायसिस. आता इथे अंडरलाईन करायची आय थिंक राहिलेलं आहे ते बघून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. आता कुठे बघा
एफर्ट टू हॅसन, इथेच मिस्टेक आहे ना, इथं चुकलं. एफर्ट टू हॅसन दिस डेव्हलपमेंट, नो करेक्शन इज रिक्वायर्ड. एफर्ट टू हॅसन दिस डेव्हलपमेंट, एफर्ट्स टू हॅस्टन दिस डेव्हलपमेंट. आता कुठे मिस्टेक होती आपली? आपली मिस्टेक कुठे होती? आपली मिस्टेक कुठे होती? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तिथे जर करेक्ट असेल तर ते घालायचं. मग कोणतं उत्तर आलं आपलं? एफर्ट टू हॅस्टन दिस डेव्हलपमेंट. आता इथे बघा काय सांगितलं होतं, इफ द सेंटेन्स सेक्शन इज करेक्ट चूज नो करेक्शन रिक्वायर्ड ॲज युअर आन्सर. पण त्यांनी काय म्हटलं आहे, करेक्ट करायचं आहे तुम्हाला. मग करेक्ट काय केलं आपण, तिथं काय पाहिजे, हॅसनचं स्पेलिंग चुकलं होतं ते आपण करेक्ट केलं. आणि ते कुठे करेक्ट केलं आहे आपण? या 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आलं 4. क्लिअर? चलो प्रश्न क्रमांक 7 बघा. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. म्हणजे पॅराजंबलचं वाक्य आहे, लक्षात घ्या. कसलं वाक्य आहे? पॅराजंबलचं वाक्य आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये पॅराजंबल आपल्याला सोडायचं आहे. बट ऑफ द मेनी ब्युटिफुल फ्लावर दॅट गिव्ह इन दॅट स्मॉल पॅच नन हेल्ड माय अटेन्शन फॉर ॲज लॉंग ॲज द ब्ल्यू पॉपी डीड. बट हा फॅन बॉईज आहे. काय आहे? फॅन बॉईज आहे. फॅन बॉईजने कधीच वाक्य सुरू होत नाही, म्हणजेच कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने कधीच वाक्य सुरू होत नाही. म्हणजे हे स्टार्टिंग स्टेटमेंट येईल का? नाही येणार. ठीक आहे, आता याच्यात बघा, याच्यात काय बघा, ॲज मच ॲज आय एन्जॉय, ॲज मच आय एन्जॉय वाईल्ड फ्लॉवर्स, ॲज मच ॲज, बघा आय एन्जॉय वाईल्ड फ्लॉवर्स, म्हणजे मी जेवढ्या जंगली फुलांबरोबर एन्जॉय करतो. आता इथं बघा, इथे काय म्हटलं आहे, ॲज मच ॲज आय एन्जॉय वाईल्ड फ्लॉवर्स, हे आपण गृहीत धरूया. आता याच्यानंतर काय म्हटलं आहे, आय हॅव लिटल नॉलेज ऑफ देम अँड सिम्पली टेक प्लेजर इन देअर फ्लिटिंग ब्युटी. आता याच्यात बघा, ॲज मच ॲज आय एन्जॉय वाईल्ड फ्लॉवर्स, आय हॅव लिटल नॉलेज ऑफ देम अँड सिम्पली टेक प्लेजर इन देअर फ्लिटिंग ब्युटी. आता इथं तुम्हाला लक्षात आलं का? इथं लक्षात आलं का? जर आपण ही सुरुवात केली तर आपली जोडी काय येणार? क्यू आर ही जोडी येणार. आपली काय येणार? क्यू आर ही जोडी येणार, कारण याला हेच आहे वाक्य येतं आहे. डन. आता ही क्यू आर जोडी आपली सुरुवात झाली. तर आता पुढे आणखी एक वाक्य वाचूया. टू मी अ ब्ल्यू पॉपी कुड हॅव बीन जस्ट ॲज एंटायसिंग ॲज अॅन ऑर्चिड. म्हणजे आणखी पुढे त्यांनी काय वर्णन केलं आहे? माझ्यासाठी काय आहे, काय म्हटलं आहे त्याने? माझ्यासाठी टू मी अ ब्ल्यू पॉपी कुड हॅव बीन जस्ट ॲज एंटायसिंग ॲज अॅन ऑर्चिड, म्हणजे फुलांची नावं आहेत. म्हणजे तेवढंच माझ्यासाठी चांगलं आहे, एंटायसिंग आहे, मला लुभवणारा आहे. एंटायसिंग, टेम्पटिंग आपण बघितला तो शब्द. तर हा काय येईल मग? कशानंतर येईल तो? क्यू आर एस हा येईल. मग शेवटी याचं त्याने कॉन्ट्रास्ट सांगितलं आहे. कॉन्ट्रास्ट मग काय येते? बट ऑफ द मेनी ब्युटिफुल फ्लॉवर्स दॅट ग्रीव इन दॅट स्मॉल पॅच नन हेल्ड माय अटेन्शन फॉर ॲज लॉंग ॲज द ब्ल्यू पॉपी डीड. म्हणजे त्या याच्यात फुलणाऱ्या फुलांपैकी कोणत्याच फुलाने माझं ध्यान आकर्षित केलं नव्हतं, अपवाद वगळता ब्ल्यू पॉपी. म्हणजे इथं काय त्याने कॉन्ट्रास्ट सांगितलं आहे. मग पी हा शेवटी येईल. मग त्याचं उत्तर काय आलं मित्रांनो? त्याचं उत्तर काय आलं? क्यू आर एस पी. डन. मग प्रश्न क्रमांक 7चं उत्तर काय आलं? प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आलं 4. प्रश्न क्रमांक 8 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस. Out of 4 alternatives suggested, select the one which best expresses the same sentence in passive active voice. आता इथे लक्ष द्या, इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीचमध्ये पण तशीच सूचना होती, येथे पण तशीच आहे. द सुपरवायझर विल असाइन यू अ सेट. आता दिलेलं वाक्य हे सिम्पल फीचरचं आहे, बरोबर आहे? सिम्पल फीचरचं आहे. आणि दिलेलं वाक्य हे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. कशामध्ये? ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये, बरोबर. आता याचा फॉर्म्युला जर आपण बघितला, आता इथं बघा, द सुपरवायझर हा सब्जेक्ट आला, विल असाइन हा काय आला? व्हर्ब आला, यू हा ऑब्जेक्ट आला, हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आला आणि हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आला, बरोबर आहे का? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आला आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट आला. लक्षात घ्या, डी ओ डायरेक्ट ऑब्जेक्ट, आय ओ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, या फॉर्ममध्ये ते वाक्य. याचा फॉर्म्युला म्हणजे आपण काय करतो मग अशा वेळेस आपण काय करतो? जो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो, जो व्यक्ती किंवा प्राणी असतो, त्याच्याने सुरुवात करतो. जर 4च ऑप्शन दिलेले असेल तर. पण ऑप्शन जर आपल्या MPSC सारख्या A B C D अशा ऑप्शनमध्ये दिलेलं असेल, AB बरोबर, CD बरोबर, हां,
ते दोन्ही वाक्य त्यावेळेस MPSC देते, पण इथे फक्त एकच दिलं आहे. म्हणजे मोस्टली त्यांचा सुरुवात सगळ्या वाक्यामध्ये यू पासून झाली आहे, म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पासून सुरू झालेली आहे. पण त्यावेळेस आपण मग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पासून जर सुरू झालेले आहे तर त्याचा फॉर्म्युला आपण तसंच लक्षात ठेवायला पाहिजे. ऑब्जेक्ट प्लस विल बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट या फॉर्म्युलानुसारच आपण त्याला सोडवायला पाहिजे. बरोबर आहे. आता इथे बघा, इथे हा ऑब्जेक्ट आहे, तो इथे काय होईल, मग जो ऑब्जेक्ट होता तो इथे सब्जेक्ट होईल. बरोबर आहे की नाही. लिहिताना आपण ऑब्जेक्टच लिहितो. क्लिअर. आता इथे बघा मग कसं यायला पाहिजे. ऑब्जेक्ट काय, ऑब्जेक्ट इथं आपण यू घेतला, हा यू आहे. त्याच्यानंतर काय, विल बी आहे का विल बी. त्याच्यानंतर काय, V3 आहे का V3 आहे. त्याच्यानंतर काय बघा, त्याच्यानंतर V3 नंतर आपण काय घ्यायचा, V3 नंतर आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचा जर दोन ऑब्जेक्ट असतील तर. ठीक आहे. आता इथे मी ॲड करायला पाहिजे होतं, पण तो जनरल फॉर्म्युला हा असतो. ठीक आहे ना, DO लक्षात घ्या. त्याच्यानंतर बाय आहे बाय. त्याच्यानंतर काय, सब्जेक्ट आहे द सुपरवायझर. मग हेच त्याचं उत्तर येणार, हेच त्याचं उत्तर येणार. वूड येणार नाही, इज टू येणार नाही, R2 येणार नाही. लक्षात घ्या, पॅसिव्ह वॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही. पॅसिव्ह वॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आलं 1. क्लिअर. चलो प्रश्न क्रमांक 9 बघा. चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. आता काय आपल्याला सिनॉनिम्स काय बघायचं आहे, सिनॉनिम्स बघायचं आहे. शी ऑलवेज सेंट एक्स्ट्रावॅगंट गिफ्ट्स टू हर डॉटर. म्हणजे तिच्या मुलीला नेहमी, तिने तिच्या मुलीला नेहमी महागड्या वस्तू पाठवल्या. ठीक, महागड्या भेटवस्तू पाठवल्या असा त्याचा अर्थ आहे. आता इथे बघा, आता आपल्याला 4 पर्याय दिलेले. काय करायचं, सिनॉनिम करायचा एक्स्ट्रावॅगंटचा. ठीक आहे. आता आपल्याला दिलं आहे एक्स्ट्रावॅगंट म्हणजे माहिती आहे ना, एक्स्ट्रावॅगंटचा खरा अर्थ होतो म्हणजे एक्सेसिव्ह एक्सपेंडिचर असतात किंवा टू मच स्पेंडिंग असते, त्याला आपण एक्सेसिव्ह किंवा महागडे असतात, किंवा ते आपण त्याला कॉस्टली असं सुद्धा म्हणू शकतो. कॉस्टली असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. एक्स्ट्रावॅगनचा खरा अर्थ उधळ्या होतो, म्हणजे उधळमाप करणे, पैसे वारेमाप पैसे खर्च करणे, म्हणजे महागडे गिफ्ट पाठवणे, म्हणजे महागडे गिफ्ट असणे असा त्याचा अर्थ होतो. इथे लक्षात घ्या. आता मॉडेस्ट, ज्युडिशियस, लॅविश आणि सिनिकल. आता याच्यामध्ये बघा, मॉडेस्ट हा नम्र असतो, लाजाळू असतो. बरोबर आहे. ज्युडिशियस हा काय असतो, विवेकपूर्ण असतो. हा रिजनेबल असतो, केअरफुल असतो, रॅशनल असतो, म्हणजे हा पण नाही येणार. लॅविश म्हणजे काय, लॅविश म्हणजे ग्रँड, एक्सेसिव्ह, एक्स्ट्रावॅगंट, खर्चिक, महाग असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे याचा सिनॉनिम काय, लॅविश येईल. सिनिकल म्हणजे काय, सिनिकल हा पर्सन काय असतो, आयरॉनिक असतो, पेसिमिस्टिक असतो किंवा तो सार्कॅस्टिक असतो. म्हणजे दुसऱ्यांवर नेहमी काय असतो, तो दुसऱ्यांवर नेहमी टीका करणारा असतो, दुसऱ्यामध्ये दोष शोधणारा असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, आता मी सगळ्यांचा तुम्हाला अर्थ लिहून देतो, याचे लक्षात घ्या. याचे अर्थ काय आहेत बघूयात. मॉडेस्ट म्हणजे काय, मॉडेस्ट हा सिंपल असतो, सिंपल शाय, सिंपल शाय. आणखी त्याला आपण म्हणू शकतो, लक्षात घ्या, हंबल असतो, शांत असतो, नम्र असतो, हा क्वाईट असतो. लक्षात घ्या, क्वाईट म्हणजे हा शांत आहे बरं का, लक्षात घ्या. तुम्हाला तिन्ही क्वाईट लिहून दिले होते, तो एक क्विट होता. ज्युडिशियस म्हणजे काय, ज्युडिशियस हा रिजनेबल असतो. लक्षात घ्या, हा रॅशनल असतो, किंवा हा काय असतो, हा केअरफुल देखील असतो. लक्षात घ्या, हा केअरफुल देखील असतो. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, विवेकपूर्ण असं म्हणतो. विवेकपूर्ण, सामंजस्यपणाचा, समजदारीने घेतलेला. ठीक आहे. लॅविश म्हणजे काय, लॅविश म्हणजे एक्सेसिव्ह, किंवा त्याला आपण काय म्हणूयात, त्याला आपण ग्रँड म्हणूयात, म्हणजे भव्य दिव्य, अधिक खर्चाचे असं आपण म्हणूयात. ग्रँडचा अर्थ भव्य दिव्य, ग्लोरी असा अर्थ होतो. ठीक आहे. किंवा त्याला एक्सेसिव्ह असं म्हणूयात. एक्सेसिव्ह झाला आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, आणखी एक्सेसिव्ह, ग्रँड, आणि त्याला आपण हे 2 शब्द म्हटलं तरी चालेल. किंवा त्याला आपण एक्स्ट्रावॅगंट म्हणजे जास्त पैसे खर्च केलेले असं देखील म्हणू शकतो. एक्स्ट्रावॅगंट. ठीक आहे. मग लक्षात आलं, म्हणजेच काय, अधिक खर्चाचे, महागडे, वारेमाप खर्च केलेले असा त्याचा अर्थ होतो. आणि सिनिकल मीन्स व्हॉट, सिनिकल हा काय असतो, अ पर्सन हू ऑलवेज फाइंड फॉल्ट्स ऑफ अदर्स. नेहमी दुसऱ्यांच्या चुका शोधतो. तुसडा असतो, म्हणजे दुसऱ्यांच्या प्रगतीमध्ये त्याला आनंद वाटत नाही, म्हणजे दुसऱ्याला तो नेहमी स्वार्थीच समजतो. म्हणजे कोणतेही काम याने चांगल्या दृष्टीने केलं नसेल असं मानतो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, आयरॉनिक म्हणतो. आयरोनिक म्हणजे उपहास करणारा असं आपण त्याला म्हणतो. किंवा पेसिमिस्टिक हा निराशावादी देखील असतो. पेसिमिस्टिक हा शब्द विचारला होता. पेसिमिस्टिक
हा निराशावादी देखील असतो किंवा याला सार्कॅस्टिक असंही म्हणतो आपण, लक्षात घ्या. म्हणजेच हा काय असतो दुसऱ्यांमध्ये दोष शोधणारा असतो, उपहास करणारा असतो, दुसऱ्यांची प्रगती याला खूपच नाही. आपल्या भाषेत त्याला आपण तुसडा म्हणत असतो. काय म्हणत असतो? तुसडा म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आता बघा, याचा सिनोनिम काय विचारला, याचा सिनोनिम तर काय येईल? याचा सिनोनिम, याचा सिनोनिम फक्त हा लॅविश हा एकच बसतो. म्हणून प्रश्न क्रमांक 9चं उत्तर काय आलं? 3 आलं. क्लिअर? चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10 बघा. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. अंडरलाइन वर्ड. A multitude of dining options exist in and around the city. मल्टिट्यूडचा अर्थ काय होतो? मल्टिट्यूडचा म्हणजे भरपूर असे अर्थ होतात. त्याला आपण म्हणतो काय? थवा म्हणू शकतो, जमाव म्हणू शकतो, गर्दी म्हणू शकतो, लोकसमूह म्हणू शकतो किंवा मोठी संख्या असं म्हणू शकतो किंवा त्याला आपण आपल्या भाषेत कलेक्शन, मास असंही म्हणू शकतो किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? क्राऊड असं देखील म्हणू शकतो, लोकांची गर्दी असं देखील म्हणू शकतो त्याला. क्लिअर? किंवा त्याला लॉट असंही म्हणतात, लक्षात घ्या. क्लिअर? आता इथे बघा, याचा आपल्याला काय म्हटलंय? अँटोनिम शोधायचा आहे आपल्याला, याचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. क्लिअर? क्लिअर? आता इथे बघा, हे काय असतं? म्हणजे मोठ्या प्रमाणात असतं, जास्त प्रमाणात अवेलेबल असतात असा याचा अर्थ आहे. क्लिअर? आता इथे बघा, सरप्लस म्हणजे काय? सरप्लसचाही अर्थ एक्सेस किंवा एक्सेसिव्ह असा होतो. एक्सेस म्हणजे आहे त्यापेक्षा जास्त, किंवा त्याला आपण सरफिट देखील म्हणतो, सरफिट देखील म्हणतो. क्लिअर? म्हणजेच काय? अधिक्याचे असलेले, जास्तीचे, अधिक असलेले, आहे त्यापेक्षा जास्त. सरप्लस टीचर आहेत, आपण नेहमी असं वाक्य म्हणतो, सरप्लस कामगार आहेत वगैरे वगैरे, म्हणजे जास्तीचे आहेत, जेवढी ज्यांची गरज नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे, तो असतो सरप्लस. क्लिअर? हिप म्हणजे काय? हिपचा अर्थ होतो स्टॅक, मास, लॉट, कलेक्शन. आपण हिपला काय म्हणू? स्टॅक म्हणूयात किंवा मास, कलेक्शन. कलेक्शन बरोबर आहे, कलेक्शन आहे. येस, कलेक्शन आहे. आणखी त्याला आपण लॉट असंही म्हणूयात. म्हणजेच काय? हिपचा अर्थ काय होतो? हिपचा अर्थ ढीग होतो आपल्या भाषेत. हिप ऑफ वूड म्हणजे लाकडांची थप्पी म्हणतो, ढीग म्हणतो. हिप ऑफ क्लोथ्स, कापडांची गठ्ठी वगैरे वगैरे आपण असं म्हणत असतो. ठीक आहे. सेक्युलर मीन्स काय? धर्मनिरपेक्ष. त्याला आपण नॉट रिलिजियस असं म्हणू शकतो. म्हणजे नॉट रिलिजियस म्हणजे धर्मनिरपेक्ष, म्हणजे कोणत्याही धर्माशी निगडीत नसलेला. ठीक आहे. आणि चौथा शब्द आता बघा, हा आला नाही त्याचा अँटोनिम, हा आला नाही, मग कोणता येणार? जाईल ना. पुढे बघा, स्कार्सिटी म्हणजे काय? स्कार्सिटीचा अर्थ होतो लॅक, शॉर्टेज किंवा त्याला आपण डिफिशियन्सी, एखाद्या गोष्टीचा डिफिशियन्सी, अभाव असं आपण म्हणतो. ठीक आहे ना. तुटवडा किंवा अभाव असं म्हणतो, आता याच्यामध्ये बघा, ग्रुप दिसतोय, क्राऊड दिसतंय, याच्यात काय दिसतंय? अभाव दिसतोय, शॉर्टेज दिसतोय. मग विद्यार्थी मित्रांनो, मल्टिट्यूड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आला? स्कार्सिटी. मल्टिट्यूड म्हणजे याला आपण अबंडन्स असं देखील म्हणू शकतो, मग त्याचा विरुद्धार्थी येईल स्कार्सिटी. क्लिअर? मग प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आलं 4. प्रश्न क्रमांक 11 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. इथं मुलं खूप कन्फ्यूज होतील बरं का, लक्षात घ्या. पण दिलेलं वाक्य कोणतं आहे ते आपण व्यवस्थित बघायचं बरं का. इथं मुलं कन्फ्यूज होतील, म्हणजे ॲक्टिव्ह करायचं का पॅसिव्ह करायचं, वाक्य दिलेलं काय आहे ते बघायचं, त्याच्यावरून ठरवायचं. बघा, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सजेस्टेड सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द सेम सेंटेन्स इन पॅसिव्ह ऑर ॲक्टिव्ह व्हॉइस. आता इथे बघा, an elegant piece was going to be performed by Sana tonight. An elegant piece was going to be performed by Sana tonight. आता इथे बघा, आता हा काय होता? हा ऑब्जेक्ट आहे. was going to be performed. was म्हणजे was were going to ची रचना आहे. ठीक आहे. कोणची रचना आहे? was were going to. ठीक आहे. मग इथं लक्षात घ्या, टू बी परफॉर्म बाय सना टुनाईट. टुनाईट हा काय? ॲडवर्ब आहे, लक्षात घ्या. तो नंतर ठेवला तरी चालतो किंवा V3 नंतर ठेवला तरी चालतो. म्हणजे दिलेलं वाक्य हे पॅसिव्हमध्ये आहे. दिलेलं वाक्य कशामध्ये आहे? पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे. याचं मग आपल्याला एक डोक्यात फिक्स ठेवायचं, याचं आपल्याला काय करायचं आहे? ॲक्टिव्ह करायचं आहे. बरोबर? ॲक्टिव्ह करायचं आहे. ॲक्टिव्ह करतानाची रचना कशी यायला पाहिजे?
सब्जेक्ट याच्यात काय बाय सना आलाय म्हणजे सना सब्जेक्ट वॉज ऑब्लिक वेअर गोइंग टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस ए मीन्स ॲडवर्बियल किंवा ॲडवर्ब, लक्षात घ्या. क्लिअर? या पद्धतीने आपल्याला यायला पाहिजे. मग सब्जेक्ट काय, सब्जेक्ट आला आपलं. बघूयात आता वाक्य बघूया. हे पॅसिव्ह आहे, आपल्याला काय करायचं ॲक्टिव्ह आहे. हे ॲक्टिव्हचा फॉर्म्युला दिला मी तुम्हाला या रचनेतला, ॲक्टिव्ह व्हायचा फॉर्म्युला दिला. बघा मग पहिला आपला सब्जेक्ट काय सना आहे. सना एकवचनी म्हणून वॉज गोइंग टू परफॉर्म. गोइंग टू नंतर V1 आला का, परफॉर्म आला. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय ॲन एलिगंट पीस, ऑब्जेक्ट आला. हा व्हर्ब आला, हा सब्जेक्ट आला. नंतर टू नाईट हा ॲडवर्बियल आला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहिल्याच याच्यात आपलं उत्तर सापडलं आहे. आपण चारही डिस्कस करूयात, बाकीचे कसे चुकलेत. मी तुम्हाला सांगितलं होतं पॅसिव्ह व्हॉइस करताना काळ बदलत नाही. इथं कुड बी दिला आहे, इथं हॅज बीन दिला आहे, इज गोईंग दिला आहे. मग आले लक्षात. मग हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलं. क्लिअर? कट. मग प्रश्न क्रमांक 11चं उत्तर काय आलं, 1 आलं. ठीक आहे. दिलेलं वाक्य हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये होते. वॉज वेअर गोइंग टूची रचना होती, ती ॲक्टिव्हमध्ये आपण केली या फॉर्म्युल्यानुसार. ठीक आहे. सना एकवचनी होती म्हणून इथे वॉज आला. नंतर गोइंग टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲडवर्बियल. क्लिअर? मग प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आलं 1. या पद्धतीने तुम्ही बघा, ह्या पद्धतीने जर तुम्ही सोडवलं तर वाक्य तुम्हाला इझी होईल. क्लिअर? चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 12 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस. त्याच पद्धतीने दिलेलं वाक्य कोणतंही लक्षात असते. आता मी पूर्ण वाचत नाही, ठीक आहे, कारण खूप थोडं पाणी पितो मी, खूप जास्त गळा हे होत आहे. ठीक आहे. बघा आता दिलेलं वाक्य आपल्याला काय ते आपल्याला बघायचं मित्रांनो. ठीक आहे. आता इथे बघा फार्मर्स प्लांट कॉर्न इन द स्प्रिंग सीझन. आता इथे बघा सब्जेक्ट आहे, प्लांट व्हर्ब आहे, कॉर्न ऑब्जेक्ट आहे. इन द स्प्रिंग सीझन ही ॲडवर्ब फ्रेज आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. ॲडवर्ब फ्रेज कशी, ते सुद्धा ॲडवर्बचंच काम करत असतं. इन द स्प्रिंग सीझन, वेनचं उत्तर काय मिळेल, इन द स्प्रिंग सीझन. ॲडवर्ब फ्रेजमध्ये एकापेक्षा जास्त शब्द असतात. लक्षात आलं का, जे ॲडवर्बचं काम ते इथे करत आहे. आता काय नाही वाटलं सर प्रिपोजिशन मोस्टली तेच असतं, लक्षात घ्या ॲडवर्बियल फ्रेज, कारण ते व्हेनचं उत्तर देत आहे. काही प्रिपोजिशन ॲडवर्बचं काम करतात. इन तो मध्ये आहे, इन मध्ये असं म्हणजे तो काय दर्शवते, प्लेस दर्शवते. तो ॲडवर्ब पण आहे, प्रिपोजिशन पण आहे, लक्षात घ्या बरं का. पुढे शिकूयात आपण. ठीक. आता हा रेग्युलर टीचिंगचा भाग आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता फार्मर्स प्लांट कॉर्न इन द स्प्रिंग सीझन. आता दिलेलं वाक्य हे सिम्पल प्रेझेंट ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला ऑब्जेक्ट प्लस आता एम इज आर, मी तुम्हाला डिटेल फॉर्म्युला देते, प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट प्लस ॲडवर्बियल. लक्षात आलं का. फॉर्म्युला एकदा व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या लक्षात तो येईल. क्लिअर? मग आता बघा ऑब्जेक्ट काय याच्यात कॉर्न आहे. कॉर्न कुठे सुरू झाली आहे, कॉर्न हा एकवचनी आहे. याच्यानंतर साध्या वर्तमान काळात इज यायला पाहिजे, लक्षात घ्या. बाकीचं दुसरं बघायचंच नाही. आता हा सोडा, ठीक आहे ना. ठीक आहे. आता याच्यात बघा पहिलं वाक्य बघा, कॉर्न इज प्लांटेड बाय फार्मर्स. आता इथे काय सुटलंय, हे सोडायचं नाही ना बाकीचं. इन द स्प्रिंग सीझन हे सोडायचं नाही ना, ॲडवर्बियल आहे, ती ॲडवर्ब फ्रेज आहे, ते सोडायचं नाही, ते सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल. इथे घेतलेलं नाही म्हणून चुकलं. आलं आपलं उत्तर कुठे मग, कॉर्न इज प्लांटेड बाय फार्मर्स इन द स्प्रिंग सीझन. मग मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आलं 3. या प्रश्नाचं उत्तर काय आलं, 3 आलं. सिम्पल प्रेझेंटचा हा पॅसिव्ह व्हॉइस होता. दिलेलं वाक्य ॲक्टिव्हमध्ये होतं, हे आपल्याला कळायला पाहिजे. क्लिअर? चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आलं 3. क्लिअर? चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 13 बघा. अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ ॲन ॲप्रोप्रिएट वर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता इथे काय दिलं माहिती का, रिकाम्या जागा भरण्यासाठी आपल्याला दिलं आहे. शब्द पण बघा कसे आहेत. द ग्रेट मॉन्युमेंट म्हणजे स्मारक.
which ancient Egypt is still celebrated for reflect the depth and digest of Egyptian culture. आता यामध्ये बघा मित्रांनो, रिकाम्या जागी आपल्याला काय भरायचं आहे, रिकाम्या जागी आपल्याला काय भरायचं आहे. आता इथे बघा इन्फेरिटी म्हणजे माहिती आहे तुम्हाला, इन्फेरिटी म्हणजे काय, लो स्टँडर्ड, सब स्टँडर्ड किंवा मेडिओक्रिटी असं आपण म्हणतो, हलकेपणा, कमीपणा, कनिष्ठ है ना, नॉट सुपेरियर क्वालिटी असं आपण म्हणतो. ग्रँजर म्हणजे काय, ग्रँजरचा अर्थ होतो जेथे भव्यतेबरोबर सुंदरता पण असते किंवा सुंदरताबरोबर भव्यता पण असते, त्याला ग्रँजर असं म्हणतो. म्हणजे ब्युटी, इम्पॉर्टन्स, ग्लोरी, वैभव, भव्यता, सुंदरता असं आपण त्याला म्हणत असतो. मोनोटोनस, मोनोटोनस म्हणजे एकच काम करून करून माणसाला ग्लानी येते, म्हणजे कंटाळा वाटतो, सारखं सारखं रिपिटेटिव्ह वर्क असतं किंवा टायरसम असतं, बरोबर आहे. बोरिंग, टिडियस ऑर रिपिटेटिव्ह वर्क दॅट इज कॉल्ड मोनोटोनस, कंटाळा आणणारे, म्हणजे एकच सातत्याचं काम करून कंटाळा येतो माणसाला. आता लेडीज घरात असतात 24 तास, त्यांना रोज रोज कधी कधी काय असतं, तेच काम करून करून घरात त्यांना कंटाळा येतो. मग एक हस्बंडचं पण काम रविवारी त्यांना बाहेर कुठेतरी जेवायला घेऊन जावायचं, बरोबर आहे की नाही. घरातला विषय बोलतोय जरासं, ठीक आहे ना. मी पण आता लेक्चर घेऊन घेऊन मोनोटोनच झालो आहे, थोडंसं डायव्हर्ट करतो तुम्हाला, ठीक आहे. तर थोडंसं म्हणजे ही विश्रांती असते, ही स्त्रियांसाठी विश्रांती असते. विश्रांती म्हणजे नुसतं झोपून राहणे असं नाही, विश्रांतीची डेफिनेशन आहे कामात बदल, कामात बदल, ठीक आहे. हा मोनोटोन म्हणजे एकच सारखी सारखी गोष्ट केल्यामुळे काय कंटाळवाणेपणा येतो, त्याला आपण मोनोटोनस म्हणतो. आणि इम्बेलिशमेंट म्हणजे काय, इम्बेलिशमेंटचा अर्थ होतो एनरिचमेंट, डेकोरेशन, सौंदर्यवर्धन किंवा सुंदरता वाढवणे, ठीक आहे ना, हे त्याचे अर्थ. आता येथे बघा, आता तुम्हाला हे चारही शब्द मी एक्सप्लेन केलेत. मग इथे इन्फेरिटी येणार, ग्रँजर येणार, मोनोटोनस येणार की इम्बेलिशमेंट येणार. तर विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं जेथे भव्यतेबरोबर सुंदरता पण असते ते ग्रँजर असतं, म्हणजे याचं उत्तर ग्रँजर असं येणार. डन. आता इथे बघा, आता मी चारही शब्दांचे अर्थ तुम्हाला लिहून देतो. इन्फेरिटी म्हणजे काय, सबस्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा आपण त्याला काय म्हणतो, मेडिओक्रिटी, मेडिओक्रिटी, मेडिओक्रिटी म्हणजेच काय असतंय, मध्यम प्रकारचं असतंय, म्हणजे एवढं स्टँडर्ड नसतं, लक्षात घ्या. म्हणजे त्याला आपण हलकेपणा म्हणतो, ठीक आहे, किंवा त्याला आपण आणखी काय म्हणतो, म्हणजे मेडिओक्रिटी थिंकिंग असते काय काय लोकांची, किंवा आपण त्याला कनिष्ठ देखील म्हणत असतो, कनिष्ठ, ठीक आहे. हा स्टँडर्ड आहे बरं का. सुपेरियरिटी, इन्फेरियरिटी, मेडिओक्रिटी हे लक्षात घ्या, हा मधला भाग येतो, तसं म्हटलं जाणार, ठीक आहे. हां, पुढे ग्रँजर, ग्रँजर म्हणजे काय, ब्युटी, इम्पॉर्टन्स, ब्युटी, इम्पॉर्टन्स, महत्त्व, अँड ग्लोरी, ठीक आहे. भव्यतेबरोबर सुंदरता पण असते किंवा सुंदरतेबरोबर भव्यता पण असते, दॅट इज कॉल्ड ग्रँजर. ब्युटी, इम्पॉर्टन्स अँड ग्लोरी, भव्य, सुंदर, महत्त्वाचे. मोनोटोनस म्हणजे काय, मोनोटोनसचा अर्थ होतो कंटाळवाणे काम. तुम्हाला सांगितलं बोरिंग, 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 रिपिटेटिव्ह वर्क, वर्क किंवा त्याला आपण टायरसम असंही म्हणतो किंवा त्याला टिडियस असंही म्हणतो आपण, कंटाळवाणे काम. क्लिअर. आता इम्बेलिशमेंट, इम्बेलिशमेंट मीन्स इनरिचमेंट, एनरिचमेंट, एनरिचमेंट किंवा त्याला आपण डेकोरेशन, सुंदरता, सजावट असं असं म्हणत असतो. क्लिअर. विद्यार्थी मित्रांनो ह्या रिकाम्या जागी काय येणार, ग्रँजर येणार, काय येणार, ग्रँजर, ठीक आहे. क्लिअर. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आलं 2. क्लिअर. चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14 बघा. चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. सबस्टिट्यूट आहे, लक्षात घ्या. क्लिअर. आता इथे बघा, आय टूक अप स्पॅनिश टू बिकम समवन हू कॅन स्पीक मोर दॅन वन लँग्वेज. मी स्पॅनिशला सिलेक्ट केलं कारण टू बिकम मला बनायचं आहे काय, समवन हू कॅन स्पीक मोर दॅन वन लँग्वेज. आणि जो एकापेक्षा जास्त भाषा बोलतो आपण त्याला काय म्हणतो, ऑलरेडी हा शब्द आपल्याला झालेला आहे, लक्षात घ्या. हा शब्द पण झाला, हा पण झाला, हा पण झाला, न्यूमेस्मॅटिक पण झाला आहे, पदके नाणी यांचा अभ्यास, ठीक आहे. आता कॉस्मोपॉलिटन म्हणजे काय, अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, म्हणजे सर्वत्र आढळणारा, मग तो वनस्पती असो प्राणी असो, देशीय सर्वदेशीय, हे विश्वची माझे घर असं मानणारा, सर्व जाती धर्मामध्ये मिक्स होणारा असा त्याचा अर्थ असतो कॉस्मो. कॉस्मोस हा जो शब्द आहे, कॉस्मोसचा अर्थ होतो वर्ल्ड, जग, म्हणजे संपूर्ण जग फिरून आलेला, संपूर्ण जाती धर्माच्या लोकांमध्ये राहिलेला, सगळ्या ठिकाणी आढळणारा, सर्वत्व दिसणारा, ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो कोणाचा, कॉस्मोपॉलिटनचा.
पॉलिग्लॉट मीन्स व्हॉट? पॉलिग्लॉट जो असतो हा लिंग्विस्ट असतो, अ पर्सन हू स्पीक मोर दॅन वन लँग्वेज, म्हणजे अनेक भाषा बोलणारा असतो, अनेक भाषावर त्याचं प्रभुत्व असतं. आता लिंग्विस्ट म्हणजे काय? अनेक भाषा जाणणारा, बोलणारा असे जातं भाषाशास्त्रात ना, किंवा त्याला भाषाशास्त्रज्ञ असं देखील म्हणतात. न्यूमेस्मॅटिक म्हणजे नाणे व पदके यांचा अभ्यास, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ कॉइन्स अँड मेडल्स, दॅट इज कॉल्ड न्यूमेस्मॅटिक. आता इंग्लिशमध्ये लिहायची गरज आहे का? ऑलरेडी शब्द मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत सगळे. मग विद्यार्थी मित्रांनो, मला काय बनायचं आहे? पॉलिग्लॉट बनायचं आहे, म्हणजे बहुभाषिक बनायचं आहे. एकापेक्षा जास्त भाषेवर माझं प्रभुत्व असायला पाहिजे, मी ती बोलायला पाहिजे, या उद्देशाने पॉलिग्लॉट आहे इथं. तर प्रश्न क्रमांक 14चं उत्तर काय आलं मग? 2. प्रश्न क्रमांक 15 बघा. चूज द वर्ड दॅट कॅन बी मिनिंगफुली सबस्टिट्यूट, म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशनवर हा क्वेश्चन आहे. द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. ही किल्ड हिज ओन सिस्टर अँड रॅन अवे. त्याने स्वतःच्या बहिणीला ठार केला आणि तो पळून गेला. तर इथं साईडचा अर्थ होतो मर्डर. साईडचा अर्थ काय होतो? मर्डर. लक्षात घ्या. हा शब्द एकाच्या शब्दाच्या शेवटी आला तर समजून घ्यायचं ते काय आहे? हत्या आहे किंवा मर्डर आहे, खून आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता इथं बघा, पॅरिसाइड. पॅरिसाइडचा अर्थ काय माहिती का? मर्डर ऑफ ओन्स पॅरेंट, मर्डर ऑफ पॅरेंट्स. ठीक आहे, मर्डर ऑफ पॅरेंट्स म्हणजे स्वतःच्या मर्डर ऑर मर्डरर असं आपण गृहीत धरूया. पॅरेंट्स, आईवडिलांची हत्या. फेटिसाइड. फेटिसाइड म्हणजे काय? आता हा फेटी आहे, कुठे तुम्हाला फॉइटस असं दिसेल, म्हणजे हा फिटसच आहे, लक्षात घ्या, आहे ना. फोर्टिसाइड म्हणजे याचं तर साईड आहे, म्हणजे काय? त्याला आपण भ्रूण हत्या म्हणतो. द ॲक्ट ऑफ किलिंग फिटस, त्याला आपण काय म्हणतो? द ॲक्ट ऑफ किलिंग फिटस. ठीक, म्हणजे भ्रूण हत्या. म्हणजे बघा, आता आपल्या समाजात आहे, मुलगी असेल तर तिथंच त्याचं भ्रूण हत्या केली जाते, म्हणजे मिसकॅरेज केलं जातं किंवा त्याला अबॉर्शन केलं जातं. म्हणजे मी जस्ट त्याच्या हात घालतोय, लक्षात घ्या, पर्सनली घेऊ नका कोणतीच गोष्ट. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? फेटिसाइड असं म्हणतो. आता फेटिसाइड कधी कुठे शब्द तुम्हाला असा पण दिसेल बरं का, असा पण दिसेल. स्पेलिंग बघा, FOE. त्याच्यानंतर काय आहे? FOE. एक मी आय जास्त लिहिला का? लक्षात घ्या. FOE T. ठीक आहे, असंही लिहितात, असं देखील लिहितात. ठीक आहे, लक्षात घ्या. इथला ओ काढून टाकतात, पण बोथ आर सेम, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याला एक भ्रूण हत्या किंवा गर्भात केलेल्या बालकाची हत्या, अर्भकाची हत्या असं आपण त्याला म्हणतो. आता पुढचं आहे सोरोरीसाइड. सोरोरीसाइड म्हणजे मर्डरर ऑफ अ ओन सिस्टर, म्हणजेच मर्डर ऑफ ओन सिस्टर, म्हणजे बहिणीचा हत्यारा किंवा स्वतःच्या बहिणीची हत्या केलेला व्यक्ती. आता इथं काय विचारलं आहे? सिस्टर विचारलं आहे आपल्याला. सोरोरीसाइड. डन. मग याचं उत्तर काय आलं? 3 आलं. आणि पुढे जिनोसाइड, त्याला आपण वंशहत्या म्हणतो. इंटरनॅशनल डिस्ट्रक्शन ऑफ रेशियल ग्रुप. इंटरनॅशनल डिस्ट्रक्शन ऑफ रेशियल ग्रुप. ऑफ ए रेशियल ग्रुप लिहिला तरी चालतो, काही हरकत नाही आहे. रेशियल ग्रुप, लक्षात आलं? म्हणजे आज आपण काय म्हणतो? वंशहत्या, एखाद्या जातीची, धर्माची समूह कत्तल करणे, दॅट इज कॉल्ड जिनोसाइड. क्लिअर? मग आपल्याला काय विचारलं होतं? ओन सिस्टर, दॅट इज कॉल्ड सोरोरीसाइड. लक्षात घ्या. क्लिअर? हां. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16 बघा. फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ अ वर्ड. इफ देर इज नो मिसस्पेल्ड वर्ड, चूज नो एरर. ठीक. आता इथे बघा, रेनडियर लायकेन इज अन ऑर्गॅनिझम. Reindeer lichen is an organism that is formed from a symbiotic relationship between algae and fungi. No error. आता हे 4 ऑप्शन आहेत. याच्यामध्ये सिम्बायोटिकचं स्पेलिंग चुकलं आहे, आय आधी पाहिजे. सिम्बायोटिक आपण कसा लिहितो? सिम्बायोटिक असा लिहितो. सिम्बायोटिक म्हणजे आपण म्हणतो, सिम्बायोटिक म्हणजे काय? युनायटेड किंवा कोऑर्डिनेटेड. कोऑर्डिनेटेड असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे लगतचा किंवा परस्परांना
हिताचा असणारा, लाभदायक असणारा असं त्याचं म्हणतो. तर याचं स्पेलिंग चुकलं आहे. ठीक आहे. मग प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आलं 2. क्लिअर. चलो प्रश्न क्रमांक 17 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्स सिलेक्ट द अल्टरनेटिव्स विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम. इडियमचं आणि फ्रेजचं मिनिंग आपल्याला सांगायचं आहे. ॲट द हेल्म. ॲट द हेल्म. ॲट द हेल्म म्हणजे काय? हा सबस्टिट्यूट असतो. काय असतो? सबस्टिट्यूट असतो. म्हणजे एखाद्या संघटनेचा हा काय असतो? प्रमुख असतो. ठीक आहे. ॲट द हेल्म म्हणजेच काय? ॲट द हेल्मचा अर्थ होतो नियंत्रकाच्या किंवा मार्गदर्शकाच्या जागी जो असतो, जो प्रमुख असतो, त्याला आपण काय म्हणतो? ॲट द हेल्म. म्हणजे इनचार्ज ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. इनचार्ज ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. एखाद्या संघटनेचा अध्यक्ष असं आपण त्याला, एखाद्या संघटनेचा अध्यक्ष असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. मग ॲट द हेल्मचा अर्थ काय आला? इनचार्ज ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. टू बी इन डिफिकल्ट सिच्युएशन. कठीण परिस्थिती असणे नाही. इन द मोस्ट रिलॅक्स स्टेट म्हणजे आनंदाच्या स्थितीत असणे. स्टेट म्हणजे स्थिती आहे. ॲट अ हिडन प्लेस. गुप्त जागी असणे नाही. मग प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आलं ॲट द हेल्म मीन्स इनचार्ज ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. क्लिअर. मग प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आलं 1. प्रश्न क्रमांक 18 बघा. चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. आता याच्यात बघा. माय नीस डझंट लाईक द साऊंड ऑफ कॅमल्स. साऊंड ऑफ कॅमल्सला आपण काय म्हणतो? आता क्लक कोणाचा आवाज असतो? पुढचं क्लक कोणाचा आवाज असतो बघा. क्लक आहे, हिस आहे, ग्रंट आहे किंवा बॉल आहे. आता क्लक हा कोणाचा असतो? कोंबडीसारखे कटकट कुटकुट असा आवाज म्हणतो आपण त्याला. कोंबडीसारखा कुटकुट आवाज करणे आहे ना. कोंबडीसारखा कुटकुट असा आवाज करणे. कुटकुट आवाज. ही आडवी रेन अशी आडवी रेख घालायची होती मला, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे हिस. हिस कोणाचा आवाज असतो? सर्पाचा. किंवा विस्तावावर आपण पाणी टाकतो त्यावेळेस कसा फस आवाज येतो त्याला आपण हिस असं म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजे त्याला आपण हिसिंग साऊंड असं म्हणतो. सर्पाचा किंवा विस्तावावर पाणी टाकताना होणारा फस असा आवाज असतो, दॅट इज कॉल्ड हिस. ग्रंट. ग्रंट हे रेकणं म्हणतात. डुकराच्या याला पण आपण ग्रंट म्हणतो. आणि गुरगुरणे, डुकरणे या आणि कॅमलसाठी देखील आपण काय म्हणतो? तो एक ग्रंटच असतो. ठीक आहे. मग हा द साऊंड ऑफ द कॅमल काय असतो? ग्रंट असतो. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? रेकणे, डुकरणे किंवा गुरगुरणे याला आपण ग्रंट असं म्हणत असतो. कॅमलचं ग्रंट असतं साऊंड. कॅमलच्या साऊंडला काय म्हणतो आपण? ग्रंट असं म्हणतो. कॅमल जो साऊंड हे करतो, प्रोड्यूस करतो त्याला आपण ग्रंट असं म्हणतो. आणि बॉल म्हणजे काय? बॉल म्हणजे आरोडी, मोठ्याने खेकसणे म्हणतो ना आपण, त्याला आपण म्हणतो बॉल. मग मित्रांनो साऊंड ऑफ द कॅमलला आपण काय म्हणतो? ग्रंट असं म्हणतो. लक्षात घ्या. क्लिअर. डुकराच्या याला पण आपण ग्रंट म्हणतो. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आलं 3. प्रश्न क्रमांक 19 बघा. इन द गिवन क्वेश्चन इडियम प्रोवर्ब पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाइंड. चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्टिट्यूट दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स मेकिंग इट मिनिंगफुली करेक्ट. इफ द इडियम प्रोवर्ब इज यूज करेक्टली चूज नो करेक्शन रिक्वायर्ड ॲज युअर आन्सर. ठीक आहे. आता इथे बघा. My father has an important meeting, so stop chasing the cut and tell him what are your requirement. माझ्या वडिलांचं एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे, त्यांना मीटिंग आहे, त्याच्यामुळे जे कामाचं असेल तेच त्यांच्याशी बोल, फालतू बळबळ करू नको. ठीक आहे. आपण आता कट टू द चेस. कट टू द चेस म्हणजे काय? म्हणजे कट टू द चेस म्हणजे गेट टू द पॉईंट. म्हणजे गेट टू द पॉईंट म्हणजे सरळ मुद्द्यावर आहे. गेट टू द पॉईंट. किंवा त्याला आपण काय म्हणतो? गेट ऑन विथ इट. गेट ऑन विथ इट असं देखील म्हणतो. किंवा आपल्या भाषेत आपण त्याला म्हणतो डोंट बीट अबाउट द बुश. डोंट बीट अबाउट द बुश म्हणजेच डू नॉट स्पीक इरिलेव्हंटली, कम टू द पॉईंट असं त्याचा अर्थ आहे. मग कट टू द चेसचाच अर्थ होतो गेट टू द पॉईंट. डोंट बीट अबाउट द बुश, गेट ऑन विथ इट म्हणजे मुद्द्यावर आहे, कारण त्यांना ते तुला जास्त वेळ देऊ शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी म्हणजे ते म्हटलं आहे सो स्टॉप चेजिंग द कट म्हणजेच काय? स्टॉप अनरिलिव्हंटली स्पीकिंग, कम टू द पॉईंट असा त्याचा अर्थ होतो. मग त्याला कट टू द चेस असा प्रॉपर काय येईल? इडियम किंवा प्रोव्हर्ब इडियम येईल. प्रश्न क्रमांक 19 उत्तर काय? 1 येणार. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ते तिथे लागणार नाही. नो करेक्शन रिक्वायर्ड. चेस द कट नाही. स्टॉप द चेस कट नाही.
प्रश्न क्रमांक 19चं उत्तर काय आलं? प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आलं 1. क्लिअर? चलो प्रश्न क्रमांक 20 बघा. रिअरेंज द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. म्हणजेच काय आहे? PQRS आहे, लक्षात घ्या. म्हणजेच याला काय आहे? पॅराजंबल आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आता इथे लक्षात घ्या. आता यामध्ये बघा रियुसेबल कंटेनर्स, सुरुवात कोण झाली आहे? रियुसेबल कंटेनर्स हा सब्जेक्ट आला आहे. मग याच्यानंतर व्हर्ब पार्ट येईल. व्हर्ब पार्ट कुठे दिसतोय आपल्याला? मटेरियल्स अँड एनर्जी इन्क्रीजिंग देअर कार्बन फुटप्रिंट नाही. हॅव टू बी स्ट्रॉंगर अँड मोर ड्युरेबल टू विथस्टँड. म्हणजे पहिलं कशाने सुरू होणार? क्यूने सुरू होणार. आलाय का तिथे? क्यूने सुरू होणार. त्याच्यानंतर झालं हॅव टू बी स्ट्रॉंगर अँड मोर ड्युरेबल टू विथस्टँड. बेइंग यूज मल्टिपल टाइम्स अँड दे हॅव टू बी टू आहे. म्हणजे टूला येणारा बी हा पार्ट तिथं लगेच आहे. बी क्लीनड आफ्टर इच यूज सो दे कन्झ्युम मोर मटेरियल्स अँड एनर्जी इन्क्रीजिंग देअर कार्बन फुटप्रिंट. एकदम क्लिअर कट आहे. म्हणजेच काय आला? क्यू, पहिला आला क्यू, दुसरा आला आर, तिसरा आला एस, चौथा आला पी. QRSP हा त्याचा क्रम आहे. QRSP बघा बरं, QRSP कुठे आहे? QRSP हा आहे चौथ्यामध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 20चं उत्तर काय आहे मित्रांनो? 4. हे तुम्हाला कळलं का? रियुसेबल कंटेनर्स म्हणजे परत जे आपण वापरतो घरात डबे, टीन वगैरे, त्याच्याबद्दल सांगितलं आहे. हा व्हर्ब पार्ट आला इथं. नंतर मग हॅव टू बी स्ट्रॉंगर अँड मोर ड्युरेबल टू विथस्टँड. बीइंग यूज्ड मल्टिपल टाइम्स अँड दे हॅव टू नंतर पुढे बी आहे लगेच. करेक्ट आहे. आणि शेवटी काय? पी आहे. प्रश्न क्रमांक 20चं उत्तर काय आलं मित्रांनो? प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आलं 4. क्लिअर? चलो आता इथं पॅसेज आहेत. 5 क्वेश्चन आहेत या पॅसेजमध्ये. तुम्हाला अंडरलाईन करून दिलेले आहेत, ते तुम्ही प्रॉपरली रीड करायचं आहे. 21चं उत्तर आहे 1, 22चं उत्तर आहे 1, 23चं दिलं आहे 1, 24चं दिलं आहे 3, 25चं दिलं आहे 1. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेत कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले होते ते आपण बघणार. इडियम्स अँड फ्रेजेसवर 2 क्वेश्चन होते. सिनॉनिम्सवर 1 होता. अँटॉनिम्सवर 1 होता. वन वर्ड सबस्टिट्यूशनवर 2 होते. प्रोवर्बवर 1, ॲनिमल साऊंडवर 1, कॉमन एरर्स 1, चेंज द व्हॉइस 3, मिसस्पेल्ड वर्ड 2, डायरेक्ट इनडायरेक्ट 2, पॅराजंबल 3, ॲडजेक्टिव्ह 1, कॉम्प्रिहेन्शन 5. टोटल याच्यात किती क्वेश्चन्स होते? टोटल याच्यात 25 क्वेश्चन्स होते. ते आपण सिस्टमॅटिक सॉल्व्ह केलेले आहेत. आय होप ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा करतो आणि हे लेक्चर संपवतो. धन्यवाद.